गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असल्याने पिकांना नुकसान होण्याची शक्यता असल्याचं कृषी अधिकारी सीताराम कोलते यांनी सांगितलं। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे ज्वारी, गहू आणि हरभरा यासारख्या पिकांना नुकसान होऊ शकतं। या वातावरणामुळे पिके पिवळी देखील पडू शकतात। नुसते ढगाळ वातावरण आहे, मात्र पाऊस काही पडेना। यामुळे आलेल्या पिकांचं नुकसान होत आहे। शेतकऱ्यांनाही निसर्ग साथ देईना। जर हे वातावरण आणखी काही दिवस असेल तर आलेली पिके हातातून जाऊ शकतात। तसंच जर पाऊस आला तर पिके चांगली देखील येऊ शकतात, असं कृषी अधिकारी सीताराम कोलते यांनी AI न्यूजशी बोलताना सांगितलं। जिल्ह्यामध्ये सध्या ढगाळ हवामान आहे, परंतु हे ढगाळ हवामानाची परिस्थिती अजून 1 किंवा 2 दिवस राहील। तर जास्त काळ राहिली तर हरभरा आणि गहू पीक हे पिवळे पडण्याची शक्यता आहे। परंतु उद्यापर्यंत जर हवामान क्लिअर झालं, सूर्यप्रकाश मिळाला तर कुठलेही पीक पिवळं पडणार नाही, त्याच्यामुळे त्याचा पिकावर अनिष्ट परिणाम होणार नाही। हवामान खात्यानं 22 ते 24 या कालामध्ये पावसाची शक्यता दिलेली आहे। जर पाऊस पडलाच तर या पावसामुळे रब्बी ज्वारी, गहू आणि हरभरा या सर्वच पिकांना त्याचा फायदा होणार आहे। गारपीट झाली तर उभय पिकांचं नुकसान होईल, परंतु पाऊस जर पडला तर ज्वारी आणि हरभरा हे पिकांना निश्चितच वरदान ठरेल।